नमस्कार मुलांनो, संस्कृत या विषयात आज आपला पाठ 7 म्हणजे 7वा धडा सुरू होतो आहे. त्याचं नाव आहे शबर्याः सेवा, म्हणजे शबरीने केलेली सेवा. आपल्याला शबरीची ही गोष्ट लहानपणापासून माहितीच आहे की तिने काय केलं होतं. ती जंगलात एकटी राहायची आणि तिने रामासाठी बोरं गोळा करून ठेवली होती. आणि ती कशी, तर तिला रामाला फक्त चांगली गोड गोड आणि चांगलीच फळं द्यायची होती, बोरं द्यायची होती. म्हणून मग ती काय करायची, ती फळं आधी चाखून बघायची. शबरीची उष्टी बोरं असं आपण म्हणतो. तर ही शबरी मुळात कोण होती, तर हे आज आपण या धड्यात थोडंसं जाणून घेणार आहोत. तर मी धडा वाचते, तुम्ही ते नीट ऐका. शबरी भिल्ल कुलिया, शबरी भिल्ल जातीतली आहे. सा वने निवसती, ती वनात राहते. पहा, एक वचन आहे म्हणून सा आलं. सा म्हणजे ती, वने म्हणजे वनात, निवसती ती तहा अंतीचं ती आलं आहे एक वचनाचं. हे आता आपल्याला कळायला लागलं आहे. मुनीनाम सेवाम करोती, मुनींची सेवा करते. सा प्रतिदिनम प्रातः शीघ्रम उत्तिष्ठती, ती दररोज पहाटेच उठते. बघा, पहाटे म्हणजे कधी उठते माहिती आहे? पहाटेच्या वेळेला जे ऋषीमुनी उठतात त्याच्या आधी ती पहाटे उठत असते. का बरं, ते आता बघू आपण. काष्ठानाम संग्रहम करोती, लाकडं गोळा करते. काष्ठ म्हणजे लाकडं, ते त्यांचा संग्रह करते. कुटीराणाम पुरतः स्थापयती, सगळ्यांच्या झोपडीसमोर नेऊन ठेवते. कोणाच्या झोपडीसमोर, तर सगळ्या मुनींच्या. म्हणजेच एक आश्रम आहे. कोणाचा आश्रम आहे माहिती आहे? मातंग महर्षी म्हणून एक खूप मोठे महर्षी होऊन गेले, त्यांचा तो आश्रम असतो. आणि आश्रमाच्या बाहेर ही शबरी राहत असते. आणि आश्रमाच्या मध्ये सगळ्या मुनींच्या कुटी असतात, वेगवेगळ्या कुटी म्हणजे तिथे राहण्याची त्यांची झोपडी केलेली असते, ती कुटी त्याला म्हणतात. त्या कुटींसमोर ती काय करायची, लवकर ते मुनी उठायच्या आधी, सगळे ऋषी मुनी उठायच्या आधी ती उठायची आणि सगळे लाकडं गोळा करून त्यांच्या कुटींसमोर नेऊन ठेवायची. सूर्योदयात पूर्वम मार्गान सम्मार्जयती, सूर्योदयापूर्वीच रस्ते स्वच्छ करते. सूर्योदयात पूर्वम म्हणजे सूर्योदयाच्या पूर्वी. सम्मार्जयती म्हणजे आपण म्हणतो की नाही, सडा रांगोळी करणे, तसे ती सूर्योदयापूर्वी सगळे रस्ते स्वच्छ करते. शिलाखंडान अपनयती च, दगड सुद्धा बाजूला करते. कारण तिथे तर काही असे जंगलामध्ये पक्के रस्ते वगैरे नसतात. मग तिथे असे दगड मातीचेच सगळा तो परिसर असतो. म्हणून त्या ऋषीमुनींना काही त्रास व्हायला नको पायांना, म्हणून मग ती काय करते, त्यांच्या मार्गात येणारे सगळे दगडं वगैरे जे काही असेल तिथे कचरा पालापाचोळा तो सगळा ती स्वच्छ करते. अशा पद्धतीने ती त्या सगळ्या ऋषीमुनींची शांतपणे सेवा करत असते. एतादृशीं सेवां का करोती इति कोपी न जानाती. बापरे, बघा, अशी सेवा रोज कोण करतं हे कोणालाही कळत नाही. बघा, म्हणजे ती ते ऋषीमुनी उठायच्या आधीच गुपचूप ही सगळी कामं करते आणि त्या आश्रमामध्ये कोणाला माहिती पण नसतं की ही एवढी सुंदर सेवा आपली इथे कोण करतं आहे. सर्वे आश्चर्यम अनुभवंती, सगळ्यांना
आश्चर्य वाटतं. खरोखरच आहे की नाही आश्चर्याची गोष्ट? आपण थोडंसुद्धा कोणासाठी काही केलं, कोणाची मदत केली, की आपण सगळ्यांना सांगत बसतो, की मी हे केलं, मी ते केलं, मी त्यांच्यासाठी ते करते, मी त्यांच्यासाठी ते करते. पण ही शबरी बघा, एवढ्या सकाळी उठून एवढे कामं करते आहे, पण तेही कसं अगदी गुपचूप कुणालाही कळू न देता. एकदा मतंग महर्षिः रहसि स्थित्वा तस्याः सेवां पश्यति. एकदा मतंग नावाचे महर्षी लपून तिची सेवा पाहतात. बरं का? मी आधीच सांगितलं की तो आश्रम कोणाचा असतो? मतंग महर्षींचा आश्रम असतो. संतुष्टः भवति. ते सगळं बघून खूप संतुष्ट होतात. तस्याः समीपम गच्छति. ते तिच्या जवळ जातात. आशीर्वादम करोति. तिला आशीर्वाद देतात. तस्याः वासाय पर्णकुटीं व्यवस्थापयति. तिला राहण्यासाठी एक कुटी बनवतात. बघा, ती एक भिल्लीण असते. ती त्या आश्रमाच्या बाहेर राहत असते, पण ती त्या ऋषीमुनींची इतकी मन लावून सेवा करते की ते ऋषी स्वतः तिच्यासाठी आपल्या आश्रमात एक छान पर्णकुटी बांधून देतात. ताम सीताराम मंत्रम उपदिशती. तिला सीताराम या मंत्राचा उपदेश देतात. बघा, म्हणजे काय झालं आहे? त्या सेवेचं तिला फळ मिळालेलं आहे. ते ऋषीमुनी तिचे गुरु झाले आणि त्या ऋषींनी, मतंग महर्षींनी तिला मंत्रोपदेश केलेला आहे. आणि कुठला मंत्रोपदेश? सीताराम या नामाचा मंत्र दिला आहे. त्याची तिने पुढे जन्मभर खूप सेवा केली. कालः गच्छति. काही काळ जातो, असेच काही दिवस पुढे जात राहतात. शबरी वृद्धा भवती. शबरी आता वृद्ध झालेली आहे. श्रीरामः तत् अरण्यम आगच्छति. त्यावेळी श्रीराम त्या वनात येतात. शबरी बदरफलानी अर्पयती. बघा, शबरी त्याला बोर अर्पण करते. बदरफलानी म्हणजे बोर, अनेक वचन. बोर अर्पण करते. रामः तानी खादती. राम ती फळं, ती बोर खातो. संतुष्टः भवती. संतुष्ट होतो. का बरं संतुष्ट होतो बरं? एवढीशी बोरं दिल्याने श्रीरामासारखा देव का संतुष्ट होतो? कारण तिने जन्मभर त्या रामनामाचा जप केलेला असतो. त्या भक्तीवर राम प्रसन्न झालेला असतो. आणि आपल्याला माहिती आहे की तिने कशी बोरं, कुठली भावनेने ती बोरं दिली होती? की माझ्या रामाला फक्त मी चांगलीच बोरं दिली पाहिजे. कुठलीही किडकी मिडकी किंवा आंबट चिंबट अशी बोरं माझ्याकडून त्याला देता येऊ नये, मी देऊ नये, म्हणून तिने काय केलं? खूप प्रेमाने चांगली बोरं, गोड गोड बोरं जमवली आणि ती रामाला दिली. आणि श्रीराम तर देवच आहे. रामाला तिचा भाव कळला, तिची भक्ती कळली, म्हणून ते उष्ट बोरं खाऊन देखील राम तिच्यावर संतुष्ट झाले आहेत. चिरंजीव इति आशीर्वादम करोती. आणि तिला चिरंजीव हो असा आशीर्वाद देतो. बघा, म्हणूनच इतकी एक भिल्ल जातीची एक शबरी म्हातारी बाई आपल्याला अजूनही ती माहिती आहे. म्हणजे ती चिरंजीवच झाली, बरोबर आहे ना? कारण प्रत्यक्ष रामानेच तिला तसा आशीर्वाद दिला आहे. म्हणूनच भक्तीचं फळ हे नेहमी असं महान मिळत असतं. आलं लक्षात? मग आता
कठीण शब्दार्थाः म्हणजे या धड्यातले जे कठीण शब्द आहेत ते दिलेले आहेत. भिल्लकुलम, हंटर ट्राईब, रहसी म्हणजे सिक्रेटली, बदरफलम म्हणजे काइंड ऑफ बेरी म्हणजे पण बोरो म्हणतो. काष्ठम म्हणजे फायरवूड म्हणजे लाकडं. वासाय म्हणजे फॉर लिव्हिंग राहण्यासाठी. आता आपण या धड्याचा स्वाध्याय बघूया. अभ्यास. प्रश्न पहिला. उत्तरत. तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. प्रश्न 1. शबरी कदा उत्तिष्ठती. बघा आपल्याला धड्यामध्ये या प्रश्नांची उत्तरं मिळतातच आणि पुढे मी उत्तरं लिहून दाखवणारच आहे. पण आधी आपण ही काय उत्तरं आहेत ती पाहून घेऊया. शबरी कदा उत्तिष्ठती. शबरी केव्हा उठते. शबरी प्रतिदिनं प्रातः शीघ्रम उत्तिष्ठती. रोज सकाळी शीघ्रम म्हणजे लवकर उठायची. नंबर 2. सा काष्ठानी कुत्र स्थापयती. ती ते आणलेले सगळे लाकडं कुठे ठेवायची. सा काष्ठानी कुटीराणां पुरतः स्थापयती. सगळ्या कुटीरा म्हणजे कुटी त्यांच्या समोर नेऊन ठेवायची. 3. कः तस्याः सेवां पश्यति. तिची सेवा कोणी पाहिली. तर मतंग महर्षींनी पाहिली आहे ना. मग आपण लिहायचं आहे मतंग महर्षी तस्याः सेवां पश्यति. प्रश्न 4. महर्षी किम उपदिशति. महर्षींनी तिला काय उपदेश केला. महर्षी सीताराम मंत्रम उपदिशति. ठीक आहे. आता 5. कः अरण्यम आगच्छति. अरण्यात पुढे कोण आलं. श्रीरामः अरण्यम आगच्छति. 6. शबरी कानि अर्पयति. शबरीने त्यांना काय अर्पण केलं. शबरी बदरफलानी अर्पयति. ठीक आहे. आता प्रश्न दुसरा जो आहे तो खूप छान आहे बघा. म्हणजे त्यांनी 1 ते 6 वाक्य दिले आहेत आणि त्यांचा क्रम चुकवलेला आहे मुद्दाम. तर आपल्याला धड्याचा अनुसरून त्या वाक्यांचा योग्य क्रम लिहायचा आहे. कथानुगुणम वाक्यानी क्रमेण योजयित्वा पुनः लिखत. म्हणजे कथेनुसार या वाक्यांचा क्रम लावून आपल्याला पुन्हा ती वाक्य लिहायची आहेत. आलं लक्षात. आता मी नुसती वाक्य आधी वाचून काढते म्हणजेच आपल्याला लगेच लक्षात येईल की यांचा क्रम चुकलेला आहे आणि आपल्याला तो कसा नीट लावायचा आहे. 1. मतंग महर्षी शबर्याः सेवां पश्यति. 2. रामः अरण्यम आगच्छति. 3. शबरी मुनीनां सेवां करोति. 4. चिरंजीव इति आशीर्वादं करोति. 5. महर्षिः वासाय कुटीं व्यवस्थापयति. 6. शबरी बदरफलानी अर्पयति. बघा म्हणजे आपल्याला आता यांचा क्रम नीट लावायचा आहे. तर 3 नंबरचं जे वाक्य आहे शबरी मुनीनाम सेवाम करोती याला आपल्याला पहिला क्रम द्यावा लागेल. मग त्याच्यानंतर काय होतं. मतंग महर्षी शबर्याः सेवां पश्यति. मतंग महर्षींनी तिची सेवा ते पाहतात. हे 2 नंबरचं वाक्य होईल. तुम्ही तिथे पेन्सिलनी लक्षात ठेवून ती 1 नंबर कोणाला द्यायचा आहे किंवा कोणत्या वाक्याला कोणता द्यायचा नंबर हे तुम्ही पाहून ठेवा. मग काय येईल बरं. मग बघा एकदम 5 नंबरचं वाक्य बघा. महर्षिः वासाय कुटीं व्यवस्थापयति. महर्षींनी तिची सेवा बघितली आणि त्याच्यानंतर काय केलं
तिच्यासाठी राहण्यासाठी कुटीची व्यवस्था केली. ते 5 नंबरचं वाक्य जे आहे ते 3 नंबरला येईल. मग काय येईल बरं? रामः अरण्यम आगच्छति. राम अरण्यात येतात. हे 4 नंबरचं वाक्य होईल. मग एकदम 6 नंबरचं वाक्य बघा. शबरी बदरफलानी अर्पयती. राम अरण्यात आल्यावर काय झालं? शबरीनी त्यांना बोरं दिलेली आहेत. म्हणून ते 6 नंबरच्या वाक्याला 5 नंबर द्यावा लागेल. आणि मग सगळ्यात शेवटी काय केलं? रामाने तिला आशीर्वाद दिलाय. चिरंजीव इति आशीर्वादम करोती. म्हणजे जे 4 नंबरचं वाक्य आहे त्याला आपल्याला 6 नंबर द्यावा लागेल. परत मी एकदा सांगते. पहिलं जे वाक्य आहे त्याला 2 नंबर द्या. दुसरं वाक्य आहे त्याला 4 नंबर द्या. तिसरं वाक्य आहे त्याला 1 नंबर द्या. ते पहिलं नंबरचं वाक्य असणार आहे. 4 नंबरचं वाक्य आहे त्याला 6 नंबर येईल, म्हणजे ते शेवटचं वाक्य होईल. 5 नंबरला 3 नंबरचं वाक्य आहे आणि 6 नंबरला 5 नंबर द्यायचा आहे. असा त्याचा क्रम होणार आहे. आता पुढचा प्रश्न आपण बघू. त्याचेही उत्तर मी लिहून दाखवणारच आहे, पण आपण आधी तो प्रश्न काय आहे ते बघून घेऊया. शबरी किम किम करोती इति पूर्णवाक्येन लिखत. आपल्याला कंसामध्ये ती काय करायची ते क्रियापद दिलेले आहेत. ते पाहून आपल्याला त्याचं वाक्यात उपयोग करायचा आहे धड्याला अनुसरून. ठीक आहे. उत्तिष्ठ हे पहिलं आपल्याला शब्द दिलेला आहे. उत्तिष्ठ म्हणजे उठते. आपल्या तो वापरावा लागेल. मग शबरी केव्हा उठायची ते आपण लिहूया. शबरी प्रतिदिनं प्रातः शीघ्रम उत्तिष्ठती. उत्तिष्ठ याला आपण योग्य रूप दिलं आहे एकवचनाचं. उत्तिष्ठती आलं लक्षात. आता दुसरं संग्रह. संग्रह काय करायची? ती काष्ठांचा संग्रह करायची, लाकडं गोळा करायची. मग आपण लिहिणार सा काष्ठानां संग्रहम करोती. 3 स्थापय म्हणजे ती आणून ठेव, कुटींसमोर आणून ठेवायची ते लाकडं. मग काय म्हणायचं आपण? कुटीराणां पुरतः स्थापयती. 4 सम्मार्जय. ती काय करायची? सगळा तो त्यांचा रस्ता स्वच्छ करायची. सूर्योदयात पूर्वम मार्गान सम्मार्जयती. आणि अपनय म्हणजे दूर करायची. काय दूर करायची? तर रस्त्यातले दगड खडे कचरा ते सगळं ती बाजूला करायची. मग ते काय लिहिणार आपण? शिलाखंडान अपनयती. बघा धड्यातलेच वाक्य मी इथे वापरलेले आहे. मनाने लिहायचे नाही आहेत, पण ते आपल्याला शब्दांनुसार ओळखून ते इथे लिहायचे आहेत. मग आता प्रश्न पहिल्याचे हे उत्तर बघा. मी प्रश्न पुन्हा लिहिलेला नाही आहे, तर तुम्हाला उत्तर काय आहे ते लिहून दाखवलेलं आहे. याचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून तुमच्या वहीमध्ये उत्तरं लिहून घेऊ शकता. आधी प्रश्न आणि मग त्याच्या खाली उत्तर हे तुम्ही या पद्धतीने लिहायचं आहे. आणि प्रश्न तिसरा आता आपण बघूया. शबरी किम किम करोती इति. आत्ता जसं मी सांगितलं पूर्ण वाक्येनं लिखत. हे तुम्हाला असंच याच पद्धतीने लिहून काढायचं आहे. तर मग आता पुन्हा हा धडा वाचून काढायचा. खूप सुंदर आणि अर्थपूर्ण असा धडा आहे. तो पुन्हा पुन्हा वाचा आणि हे 3च प्रश्न आहेत ते तुमच्या वहीमध्ये लिहून काढा.